ओके. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का जरा फक्त सांग मला. हो सर. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. स्टार्ट करूया. टुडे वी विल डिस्कस अबाउट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री? So organic chemistry is nothing but the carbon containing compounds or carbon containing elements. Overall study of this particular compound, that is carbon compound, it is considered as a organic chemistry, and the compounds which are observed in the organic chemistry is called as a organic compounds. So generally organic compounds are nothing but carbon containing compounds. Carbon containing compounds. Next part of your syllabus is basic regarding in day-to-day life which organic compounds we have already observed. Okay, so आतापर्यंत आपण जो काही स्टडी केला त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुठले कुठले आपण ऑब्झर्व करतो हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जो आतापर्यंतचा पार्ट झालेला आहे याच्यामध्ये कुठले कुठले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्ही स्टडी केलेले आहेत किंवा कुठले कुठले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही यूज करता. सो वन वर्ड नेम ऑफ दिस कंपाऊंड, वन वर्ड आन्सर इज नथिंग बट युअर biomolecules. Which biomolecules we have already used? That is proteins, सर आवाज नाही येत क्लिअर. carbohydrates, ओके आता येतोय क्लिअर. आता क्लिअर येतोय आवाज. आता माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत. रिप्लाय फास्ट. नाही सर, नाही येत आवाज. आवाज येत नाही. बरं ठीक, एक मिनिट. ऑडिओ क्लिअर आहे आता. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे आता. रिप्लाय फास्ट. आवाज येतोय. माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत. सर आवाज अडकतोय. हॅलो सर. हा आता आता बोला उभे. आता क्लिअर आहे आवाज. हो सर. हो. लाईव्ह चॅट मध्ये रिप्लाय दिलास तर बेटर होईल. आवाज क्लिअर आहे आता.
Okay, very good. So the single word answer of this compound is nothing but this answer is nothing but that is a biomolecule. So which biomolecules generally used in day-to-day life? So first one is the proteins, next one is the carbohydrates, third one is lipids, alpha amino acids, alpha amino acids. So these are the building block elements of proteins, and generally all these compounds contain carbon as a very essential and constituent element, which is present in the excessive amount or larger constituent element present in the compound. Now, some organic compounds are generally represented structurally by molecular formula as well as some structural formula. So, what are the structural formula? What is the representation of organic molecules? So, first of all, we take name like compound like methane. Okay, so this is the methane and generally molecular formula of methane is a CH4. Okay, आता मी काय केलं मी molecular formula इथे रिप्रेझेंट केलं आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ कसा करायचा तो बघूया. This carbon is bonded to four another hydrogen atoms directly. Why? Because carbon has a four valency and valence is nothing but what? It can easily form four bonds with directly with the hydrogen atom. Okay, हायड्रोजन बरोबर चार डायरेक्ट बॉन्ड फॉर्म करू शकतो कार्बन ॲज अ इलेमेंट. सो ज्याला आपण कन्सिडर करतो मिथेन. सिमिलरली जर मला ड्रॉ करायचं असेल इथेन, तुम्ही काय करणार C2H6. सो कार्बन नंबर 2 असणारा जो इलेमेंट आहे त्या प्रत्येकाच्या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची. आता व्हॅलन्सी सॅटिस्फाय करणे म्हणजे काय? सो व्हॅलन्सी सॅटिस्फाय मीन्स ज्या कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये जेवढा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत मीन्स कार्बन हॅज अ इलेक्ट्रॉनिक कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे किती 6. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 4 फिट 10 स्टँडर्ड मी एवढं शिकले. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ना त्या प्रत्येक एलिमेंटची तेवढी व्हॅलन्सी असते. एवढं लक्षात ठेवायचं. आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍड केल्यानंतर जेवढे बॉन्ड जनरेट होतील त्याला आपण कन्सिडर करतो व्हॅलन्सी. ओके, सो कार्बन पॉझेस 4 व्हॅलन्सी आणि हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. तो कार्बनच्या सराउंडिंगला आपण 4 हायड्रोजन ॲटम इंडिकेट केले. ओके, so this is the structural formula of ethane and molecular formula of this compound is C2H6. Okay, similarly for C3H7 C4H8 we can easily draw the structural formula likewise, but this single bond is formed by the joining of two electrons. म्हणजे हा एक बॉन्ड जो आपण ड्रॉ केला आहे तो किती बॉन्ड इलेक्ट्रॉनचा बनलेला आहे? 2 इलेक्ट्रॉनचा बनलेला आहे. म्हणजे प्रत्येक बॉन्ड वन बॉन्ड is equal to 2 इलेक्ट्रॉन्स. असं आपण जर कन्सिडर केलं तर प्रत्येक बॉन्ड हा 2 इलेक्ट्रॉनचा बनलेला आहे. मग दाखवताना कसं दाखवायचं? कार्बन सेंटरला दाखवला, रिमेनिंग 4 हायड्रोजन इंडिकेट केले आणि या दोन एक कार्बन आणि एक हायड्रोजन याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स इंडिकेट केले. प्रत्येक ठिकाणी काय केलं? 2 इलेक्ट्रॉन्स दाखवले. म्हणजेच काय? प्रत्येक कार्बन आणि हायड्रोजन याच्यामध्ये असणारा जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ऑब्झर्व करता येतात आपल्याला. म्हणजे ईच अँड एव्हरी बॉन्ड इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. सो दिस इज द representation of a molecular formula of a structural formula of a methane molecule. Similarly for ethane, ethane आपण कसं ड्रॉ करू शकतो? याच फॉर्मॅट मध्ये कार्बन ड्रॉ करायचे, 2 हायड्रोजन, 2 बॉन्ड आणि 1 हायड्रोजन. याच्यामध्ये बघा ह्या कार्बन या कार्बनमध्ये पण एकच बॉन्ड आहे म्हणजे याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स दाखवावे लागतील. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि याच्यामध्ये 2 हायड्रोजन हायड्रोजन. So this is the electron dot structure and this is the line formula, bond line formula of ethane molecule. Okay, so this is the representation of a methane as well as the ethane molecule according to the IUPAC conventions. Okay, हे important part आहे. जे हा जर पार्ट कंप्लीट झाला असेल, स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर फक्त लाईव्ह चॅट मध्ये रिप्लाय दे की कंप्लीटेड म्हणून. तसंही हा व्हिडिओ जो आताचा आपला व्हिडिओ जो चालू आहे तर शक्यतो मी काय करतोय रेकॉर्डिंग वरती ठेवलाय. म्हणजे जर समजा प्रॉब्लेम असेल काही किंवा नंतर चेक करायचं असेल काही तर ते तुम्ही चेक करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा रोहनला हाच व्हिडिओ नंतर बघावासारखा वाटला आज 24 तासामध्ये कधीही, तर त्या 12 तासामध्ये तो दिवसभराचा म्हणजे आज रात्री 3 वाजेपर्यंत किंवा मॉर्निंग पर्यंत तुम्ही तो चेक करू शकता. व्हेरी गुड ओम. नेक्स्ट पॉइंट इज, आता आपण जो बघितला होता पार्ट दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सो देयर इज अ व्हेरियस रिप्रेझेंटेशन. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट काय तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. तो बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा ड्रॉ करायचा तो आधी पहिल्यांदा बघूया. पेपर मध्ये किंवा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जो काही टार्गेट टेबल दिलेला आहे ते सगळं टेबल इम्पॉर्टंट नाही. त्यातलं सगळ्यात लास्ट फॉर्म्युला जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला पासून स्टार्ट करूया. व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन
of any organic molecule in case of bond line formula. Okay, suppose मला समजा मॉलिक्यूल ड्रॉ करायचा आहे CH3 CH2 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 CH3. ओके, हा मॉलिक्यूल मला ड्रॉ करायचा आहे. बॉन्ड लाइन फॉर्म्युला ड्रॉ करत असताना हा लार्जर मॉलिक्यूल मी मुद्दाम घेतला जेणेकरून ते समजायला पाहिजे म्हणून. आता काउंट करूया नंबर 1 2 3 4 5 6 7 8 and 9. So there are straight 9 straight chain hydrocarbons. आता स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन म्हणजे काय, जिथे कुठेही ब्रांचिंग नाहीये, कुठल्याही मॉलिक्यूलला CH ला अटॅच असणारा दुसरा कुठला तरी फंक्शनल ग्रुप किंवा कुठलाही ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम अवेलेबल नाहीये. सो या कंपाऊंडला आपण कन्सिडर करतो स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन. सो दिस इज युअर नो नेम. ओके, आता मला हा कंपाऊंड बॉन्ड लाइन फॉर्म्युलाने ड्रॉ करायचा असेल तेव्हा पहिला तुमची स्टेप अशी असली पाहिजे, एक डॉट काढून ठेवायचा. बघा मी एक डॉट ड्रॉ केला, त्याला मी नंबरिंग केलं 1. ओके, या डॉटला मी नंबरिंग केलं 1. आता असे 9 कार्बन होईपर्यंत मला बॉन्ड लाइन झिगझॅग फॉर्मॅट मध्ये ड्रॉ करायचे. म्हणजे दिस इज अ कार्बन. 1 डॉट इज नथिंग बट योर कार्बन. देन 2 3 4 5 6 7 8 and 9. जो 9th डॉट असेल तो अगेन तुमचा कार्बन असणार, म्हणजे हा CH3 असणार. म्हणजेच काय, याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन काय समजतं, जो इनिशियल आणि लास्ट कार्बन असतो तो कन्सिडर केला जातो बॉन्ड लाइन फॉर्म्युलामध्ये. बॉन्ड लाइन म्हणजे काय, बॉन्ड आपण लाईनच्या फॉर्मॅटमध्ये इंडिकेट करतो, याला बॉन्ड लाइन फॉर्म्युला म्हणतात. हे प्रत्येक वेळी H2 देणं पॉसिबल नसतं, त्यासाठी ही मेथड यूज केली जाते. आणि याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स आहेत, प्रीवियस पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. काउंट करूया टोटल नंबर ऑफ कार्बोनेटेड 9 होतात. 2 3 4 5 6 7 8 and 9. So it is a correct formula. Okay, this is our first example. इम्पॉर्टंट एक्झाम्पल अनदर मी घेतो, जे पेपर मध्ये प्रीवियस मला वाटतं 11th स्टँडर्डच्या तुमच्या प्रीवियस पेपर मध्ये युनिट टेस्टला हा क्वेश्चन घेऊन गेलाय. तो क्वेश्चन कुठला आहे बघा, ब्यूट CH3 CH डबल बॉन्ड CH CHO हा मॉलिक्यूल आहे दिलेला. आणि त्यांनी सांगितलं होतं की या फॉर्म्युलाचा तुम्ही बॉन्ड लाइन फॉर्म्युला ड्रॉ करा. दिस इज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, दिस इज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. या फॉर्म्युलाचा तुम्हाला बॉन्ड लाइन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. आपली पहिली स्टेप काय आहे, पहिल्यांदा नंबरिंग करायचं. 1 2 3 4 कार्बन नंबर 4 झाले. ओके, ते नंबरिंग कसंही करा, फंक्शनल ग्रुप पासून करा, इकडून तिकडे कसंही करा, आपल्याला फक्त बॉन्ड लाइन फॉर्म्युला बघायचा आहे. जे नंबरिंग फंक्शनल ग्रुप पासून करायचं असेल त्याला आपण कन्सिडर करतो IUPAC नॉमेनक्लेचर. सो पहिल्यांदा मी काय करणार, एक डॉट ड्रॉ करणार. दिस इज नथिंग बट युअर CH3. हा झाला पहिला कार्बन. नेक्स्ट CH, इथे डबल बॉन्ड असेल आणि मग असणार तुमचा CHO. आता फक्त लक्षात ठेवायचं, बॉन्ड लाइन फॉर्म्युलाने आपण CH2 CH3 आणि CH एवढे 3च एलिमेंट दाखवू शकतो. अदर दॅन कुठलेही एलिमेंट त्याच्यामध्ये असतील तर इंडिकेट करावे लागतात. बऱ्याचशा स्टुडंटनी काय केलं, हा CHO मध्ये फक्त ऑक्सिजनच इंडिकेट केला. याचा अर्थ असा होतो ऑक्सिजन आणि कार्बनचा बॉन्ड म्हणजे इथं येतो. ओके, सो असं नाही, हे स्ट्रक्चर करेक्ट असेल. त्याच्यामध्ये ओन्ली CH3 CH2 आणि सबस्टिट्यूटेड CH एवढंच आपण दाखवू शकतो. सबस्टिट्यूटेड CH हे एवढेच 3 आपण सिंपल बॉन्ड लाइन फॉर्म्युलाने इंडिकेट करतो. बाकी नायट्रो सायनाइड बाकीचे कुठले कंपोनेंट असते तुम्हाला दाखवावे लागतात. आता नंबरिंग काउंट करूया. 2 3 आणि 4. 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, सो 2 आणि 3 च्या मध्ये मी डबल बॉन्ड काढतो. सो दिस इज द बॉन्ड लाइन फॉर्म्युला फॉर CH3 CH डबल बॉन्ड CH CH. ओके, सिमिलरली अनदर थर्ड एक्झाम्पल जे तुमच्या पेपर मध्ये या वर्षी येण्याचे चान्सेस जास्त आहेत ते बघूया. CH3 CH2 CH NO2 CH3. समजा हा मॉलिक्यूल मला थर्ड कंपोनेंट जो आहे तो ड्रॉ करायचा आहे बॉन्ड लाइन फॉर्म्युलाने. मी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, नंबरिंग करायला पाहिजे. 1 2 3 4. नंबरिंग केल्यानंतर पहिला जो कंपोनेंट आहे तो लक्षात ठेवणार, मी डॉट लिहिणार. इथे 1 आकडा काढणार म्हणजे तो पहिला कार्बन हे समजायला पाहिजे म्हणून. नेक्स्ट CH2 CH आणि CH3. मी काय सांगितलं, सबस्टिट्यूटेड CH आपण दाखवू शकतो. म्हणजे हा सबस्टिट्यूटेड CH आहे आणि या CH ला NO2 अटॅच आहे. तुम्हाला लिहावं लागेल NO2. आता हा झाला दुसरा कार्बन, हा झाला तिसरा कार्बन, हा झाला फोर्थ कार्बन. हे जर आणि स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर जर आपण कंपेअर केलं, इट इज वन ॲट द सेम. Okay, so this is the concept of bond line formula. So you can easily draw large number of organic compounds or large number of organic compounds in case of a condensed formula A or in case of a bond line formula. Okay, so the representation फक्त एवढंच आपण इंडिकेट करतो या पॉइंट मध्ये
की मॉलिक्यूल रिप्रेझेंट कसा करायचा. हे डॉट डॉट हे झिगझॅग फॉर्म आहे म्हणजे नेमकं काय, तर आपण असं कन्सिडर करतो पहिला डॉट हा CH3, मग त्या डॉट जो असेल इकडचा तो CH2, मग परत CH2 या फॉर्मॅटमध्ये आपण इंडिकेट करतो. आता याच्यामध्ये चुकायचं नाही कसं, बरेच मुलं असं करतात, तो पॉइंट काढताना किंवा पेपरमध्ये लिहिताना असं ड्रॉ करतात, हा मॉलिक्यूल असं लिहितात, हे रॉंग आहे. ह्याचा एक मिनिंग आहे, हे ड्रॉ करण्यासाठी मिनिंग काय आहे, या कार्बन आणि या कार्बन मधली जी बॉन्ड लेंथ आहे ती 2.83 पिकोमीटर एवढी आहे. पिकोमीटर म्हणजे काय, 10⁻12 मीटर. सो एवढ्या फॉर्मॅट मध्ये ती बॉन्ड लेंथ किंवा बॉन्ड शेजारचा जो ऍटम आहे CH2 CH वगैरे ते अटॅच आहेत या कार्बनशी. हे जर आपण असं ड्रॉ केलं तर याला मी असं पण म्हणू शकेन ना, दिस इज रेझिस्टन्स. फिजिक्स मध्ये याला रेझिस्टन्स कन्सिडर करतात. ओके, तर हे असं काहीही ड्रॉ करायचं नाही की रॉंग मेथड असेल, करेक्ट मेथड आहे या फॉर्मॅट मध्ये. ते रिप्रेझेंटेशन आहे ते इफेक्टिव्ह दिसलं पाहिजे असं बघायचं. त्यामुळे शक्यतो तुझ्या नोटबुकच्या 2 किंवा 3 लाईन्स यूज करायच्या याच्यामध्ये. ओके, तर तुझं आन्सर ते करेक्ट येतं. स्टार्ट करत असताना पॉइंट जो असतो, सुरुवातीचा पॉइंट जो असेल तो 2 लाईनच्या मधून द्यायचा. नाहीतर काय होतं, तुम्ही तो दिलेला पॉइंट आहे आणि त्यांनी जी प्रिंट केलेली लाईन आहे ती एकच वाटते आणि असं वाटतं मग याच्या पुढे ही लाईन पण CH3 घेतली का तुम्ही असं वाटतं. त्यामुळे कन्फ्युजन होता का म्हणे, एक्झामिनरला ते व्यवस्थित कळलं पाहिजे, याची काळजी घ्यायची आपण आणि प्रॉपर पाहिजे असेल त्यांचं हे कम्प्लीट झालं असेल तर आणि समजलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. समजलं नसेल तर लाईव्ह चॅट मध्ये सांगितलं तरी चालेल किंवा माईक ऑन करून बोललास तरी चालेल. पण समजलाय हा पार्ट? येस सर. ओके, व्हेरी गुड. एखादी गोष्ट समजा समजली नसेल किंवा रिपीट करायची गरज असेल ना तर प्लीज रिपीट असा मेसेज टाक, म्हणजे मला ते कळेल. काही प्रॉब्लेम नाहीये. आता याच्याशी रिलेटेड जेवढे जेवढे क्वेश्चन आहेत ते मी तुझे घेते. मी तुला मगाशी सांगितलं जो हा कंपोनंट एक आणि NO2 चा कंपाऊंड एक याच्याशी रिलेटेड कुठला तरी क्वेश्चन पेपर मध्ये असेल. पण टर्म एक्झाम किंवा युनिट आज कालच आमची मीटिंग झाली परवाच्या दिवशी, मला वाटतं स्टुडंट्सची आणि पेरेंट्सची मीटिंग होती. आजही मीटिंग होती कॉलेजमध्ये, म्हणून मी आजचं लेक्चर दुपारी ठेवलं. अदरवाईज सॅटर्डेला लेक्चर मॉर्निंगला घेणं पॉसिबल आहे. ओके, आणि नेक्स्ट सॅटर्डेला म्हणजे आता अपकमिंग जो सॅटर्डे येईल, उद्याचं लेक्चर मॉर्निंगला आहे, डोंट वरी. अपकमिंग जो सॅटर्डे असेल म्हणजे सेकंड सॅटर्डे, त्या सेकंड सॅटर्डेचं जे लेक्चर असणार ते तुझं मॉर्निंगलाच असेल आणि मे बी ते थोडं एक्सटेंड होईल कारण तो टॉपिक मोठा आहे, हायड्रोकार्बन. तुझ्या नेक्स्ट संडे पर्यंत म्हणजे सेकंड वीकचा जो संडे संपतोय तिथपर्यंत तुझे 2 टॉपिक कव्हर झालेले असतील, त्याची जबाबदारी माझी. ठीक आहे. Next part of your syllabus is classification of organic compound. तू सायमल्टेनियसली लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा स्क्रीनशॉट घेत गेला तरी सुद्धा चालेल. फक्त काय नोट, आता याच्या नोट्स काय तुझ्या चेक होणार नाहीये. त्यामुळे जर समजा तुला असं अगदीच वाटलं क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये सर मी काय काय लिहू किंवा काय काय असेल तर तू मला सांग, मी तुला त्याचा फोटो सेंड करेन एवढं एवढं आन्सर असले पाहिजे म्हणून. मला वाटतं मी याच्या ऑलरेडी नोट्स तुम्हाला पाठवलेले आहे आता ग्रुपवरती, त्यामुळे तुला आता लिहून घ्यायची काही गरज नाही, फक्त अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. Classification of organic compounds. So generally organic compounds are classified on the 2 bases. Which 2 bases are there? First one is carbon skeleton. Carbon skeleton. And another criteria of classification of organic compound is functional group determination. Means functional groups. Functional group. Okay. In that now, on the basis of carbon skeleton, आता याचा एक चार्ट आपण जर प्रिपेअर केला म्हणजे ट्री डायग्राम जर प्रिपेअर केली तर खूपच इझी होतं. इथून स्टार्ट करूया आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं कन्सिडर करूया. ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं क्लासिफिकेशन घ्यायचं आहे. ओके, ऑर्गॅनिक मॉलिक्युल हा कसा असतो, तो 2 टाइप मध्ये असतो. पहिला असतो ओपन चेन कंपाऊंड किंवा क्लोज्ड चेन कंपाऊंड, त्याला आपण कन्सिडर करतो असायक्लिक और ओपन चेन, जे आता जो आपण कंपाऊंड ड्रॉ केले जातो. आणि अनदर वन इज अ सायक्लिक कंपाऊंड that is closed chain. Okay, closed chain. Now in this case open chain आणि closed chain ह्याच्यामध्ये अगेन क्लासिफिकेशन असतं का, तर येस तुमच्या सिलेबसला ओपन चेन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आता नाहीये, सायक्लिक कंपाऊंडचं मात्र क्लासिफिकेशन आहे. तर आपण काय कन्सिडर करतो, देयर आर 2 टाइप्स ऑफ सायक्लिक कंपाऊंड. फर्स्ट वन इज homocyclic and another one is heterocyclic. Okay, now basic concept.
होमो म्हणजे काय? आता ते मराठी मीडियमचे स्टुडंट असतील त्यांना माहिती असेल तर ठीक आहे, पण नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो. होमो इज नथिंग बट युअर सिमिलर. त्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करतो बऱ्याचशा केसेसमध्ये बायोलॉजीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर होमो म्हणजे सिमिलर. होमो लिप्टस आणि हिटर लिप्टस नावाचे कंपोनंट असतात. होमोलिप्टस आणि हेटरोलिप्टस म्हणजे काय? ते इझिली बाइंड होतात. म्हणजे तुझ्या बरोबर जो कंपोनंट असेल किंवा तुझ्यासारख्या स्वभावाचा जो एखादा स्टुडंट असेल त्याच्याशी जास्त तुझं चांगलं पडतं. So this is nothing but your homocyclic, homo. आणि हेटेरो मीन्स फॉर डिफरंट कॅटेगरीचे किंवा डिफरंट ज्याला आपण कन्सिडर करतो डिफरंट स्केलेटनचा जो कंपाऊंड असतो त्याला आपण कन्सिडर करतो हेटेरोसायक्लिक. आता याच्यातला हा आपण डिफरन्स बघितला. मग सिमिलॅरिटी काय? सो इट इज ऑल्सो सायक्लिक अँड दिस इज ऑल्सो सायक्लिक. होमोसायक्लिक अँड हेटेरोसायक्लिकच्या नावामध्ये कॉमन पार्ट म्हणजे सायक्लिक. म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर असणार प्रेझेंट त्याला आपण म्हणतो होमो आणि हेटेरो. व्हॉट इज मीन बाय हेटेरो ॲटम? सो द ॲटम which shows higher electronegativity than carbon. मी काय सांगितलं? Atom which shows higher electronegativity than carbon. That the electronegative म्हणजे काय? हा एक मोठा प्रश्न असणार. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ही एक प्रॉपर्टी आहे इलेमेंटची की ज्याच्यावरनं वन और मोर इलेक्ट्रॉन इझिली डोनेट बाय दॅट पर्टिक्युलर इलेमेंट. कन्सिडर करूया पिरियोडिक टेबल मध्ये मी कंपोनंट घेतला तो आहे क्लोरीन. ओके, तर क्लोरीन किती इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो इझिली? त्याच्या साईज फॅक्टर, त्याची थर्मल स्टॅबिलिटी, त्याचा मेल्टिंग पॉइंट, त्याचा बॉइलिंग पॉइंट, त्याची डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, त्याची ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस, कोव्हॅलंट रेडियस, थर्मल रेझिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी या सगळ्या पॅरामीटरचा विचार करून मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये मेंडेलिव्हने प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आणि त्याच्या खाली त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे मेन्शन करून ठेवलेली. ज्या कंपाऊंडची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, हायएस्ट असते, तो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आता याच्यामध्ये सगळ्यात पिरियोडिक टेबल मध्ये फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. बट फ्लोरीनची रिएक्शन जास्त कशाबरोबर होत नाही. याचं रिझन काय? फ्लोरीन हा एक्सप्लोसिव्ह सुद्धा आहे. म्हणून तो एक सोडून दिला. त्याच्या खालचे जे एलिमेंट आहे फ्लोरीन त्याच्यापेक्षा त्याची खाली थोडी कमी आहे. फ्लोरीन पेक्षा ब्रोमीनची थोडी कमी आहे. ब्रोमीन पेक्षा आयोडीनची थोडी कमी आहे. मीन्स व्हॉट? In case of a periodic table from top to bottom, electronegativity value get decreases in case of first element to the last element. Atomic size वाढत गेल्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू कमी होते. हे लक्षात ठेवलं. दे आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. हे स्टेटमेंट लक्षात ठेवलं तर लगेच समजेल. हेटेरो ॲटम म्हणजे काय? ज्या कंपाऊंडची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बन पेक्षा जास्त आहे. आता कार्बनची किती आहे? 2.1 पर्यंत आहे आणि याची 9 पर्यंत आहे. 9.0 पर्यंत फ्लोरीनची. ओके, सो एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं असे कुठे कितीतरी ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे. ऑल दिस शोज higher electronegativity than that of the carbon because actually carbon is electropositive. It is not electronegative. It is electropositive and other elements other than that of the carbon are considered as a electronegative element. Okay, so homocyclic and heterocyclic are the two types of or subtypes of a cyclic or closed chain compounds. Again, homocyclic compounds are also called as the homocyclic compounds are also generally आपण त्याला कन्सिडर करतो classified as a alicyclic and aromatic compound. So this is your alicyclic and last one is the aromatic compound. Alicyclic and aromatic. Now what is mean by alicyclic? आता नावातच येतो हा सायक्लिक कंपाऊंड आहे म्हणजे तो सायक्लिक स्ट्रक्चरच्या फॉर्मॅट मध्ये असणार आणि अली म्हणजे काय? इट शोज प्रॉपर्टीज सिमिलर टू ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. properties similar to aliphatic compound म्हणजे कोण? हा ओपन चेन कंपाऊंड जो आहे aliphatic compounds. ओके, aliphatic वेगळा आणि aromatic वेगळा हे लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही. सो आता परत याच्यामध्ये aromatic compoundचा पार्ट येतो आणि alicyclicचं काही क्लासिफिकेशन नाही बट aromaticचं क्लासिफिकेशन आहे. aromatic compounds are further classified into benzenoid and non-benzenoid. Benzenoid and non-benzenoid compound. So in case of a benzenoid and non-benzenoid compound, the basic difference is that in this case benzenoid compounds, benzene as a nucleus is present, म्हणजे aromatic ring present असणार आणि non-benzenoid मध्ये तो aromatic तर असणार but it does not contain any aromatic ring. benzene ring त्याच्यामध्ये absent असेल. मग benzene ring absent असेल तर दुसरा कंपोनंट aromatic असतात का? तर आन्सर आहे येस. बेन्झीन रिंग ऍसिड असते एखाद्या काही कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज या सिमिलर असतात ॲरोमॅटिक कंपाऊंड. ओके, सो दीज आर द बेसिक क्लासिफिकेशन ऑफ क्रायटेरिया रिगार्डिंग युअर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आणि लास्ट मध्ये जो तुमचा आतापर्यंत बघितलेला होता इथे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड.
त्या हेट्रोसायक्लिक मध्ये पण दोन पार्ट पडतात. हेट्रोसायक्लिक इथे वरती लिहितो. हेट्रोसायक्लिक क्लास कंपाऊंड्स आर सब क्लासिफाइड इनटू हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक and heterocyclic non-aromatic. ओके. आता जनरली हे आयडेंटिफाय कसे करायचे, ज्याच्यामध्ये कार्बन नंबर जास्त आहेत ना 7, 10, 18 वगैरे असे ते हेटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक मध्ये असतात. त्याच्यामध्ये एक हेटेरो ॲटम प्रेझेंट असतो, राईट, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर एक्सेट्रा. बट इन केस ऑफ हेटेरोसायक्लिक एरोमॅटिक कंपाउंड देयर इज ऑल्सो हेटेरो ॲटम प्रेझेंट बट दे शोज एरोमॅटिसिटी क्रायटेरिया. ओके. एरोमॅटिसिटीचे काय क्रायटेरिया आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत. सो डोंट वरी अबाउट इट. So this is the overall classification of carbon skeleton. मी जस्ट रिवाइज करतोय सगळं ते सगळं इन युअर ओन वर्ड्स. तुझ्या पेपर मध्ये काय लिहायचं त्याची नोट मी तुझ्यापर्यंत पोहोचवलेली ऑलरेडी, ओके, पीडीएफच्या फॉर्मॅट मध्ये. सो क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, आधी पहिल्यांदा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. दे आर क्लासिफाइड इनटू असायक्लिक कंपाऊंड्स अँड सायक्लिक कंपाऊंड्स. Acyclic compounds are also called as open chain compounds. Cyclic compounds are also called as the closed chain compound. म्हणजे याच्यामध्ये चेन प्रेझेंट असणार ती सायक्लिक रिंगच्या फॉर्मॅट. दिस इज युअर सायक्लोब्युटेन. ओके. आणि ओपन चेन मध्ये तू असं ड्रॉ करणार. दिस इज युअर ब्युटेन. इट इज नॉट सायक्लो, इट इज अ सायक्लिक रिंग. दिस इज ओपन चेन कंपाऊंड. ओके. याच्यामध्ये सायक्लो का म्हणतो मी, 1 2 3 4 केले तर कार्बन नंबर 4 होतात म्हणून. सो इट इज अ सायक्लिक चेन, इट इज अ असायक्लिक चेन. Next, cyclic compounds are further classified into homocyclic and heterocyclic. Homocyclic compounds only contain carbon as a element. Carbon element only. म्हणजे ही रिंग आहे ती होमोसायक्लिकच म्हणावी लागेल ना. सिंगल कार्बन 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 इथे दिसत आहे. बट इन केस ऑफ अ हेटेरोसायक्लिक कंपाउंड देयर आर सम एक्झाम्पल्स लाइक ऑक्सिजन कंटेनिंग 5 मेंबर डबल बॉन्डेड कंपाउंड. एरोमॅटिक रिंग मध्ये आपण असं म्हणू शकतो pyridine, nitrogen containing 6 member ring, so it is considered as a pyridine. So these are some structures for your references. सेकंड पॉइंट, आता क्वेश्चन पेपर मध्ये याच्यात काय काय लिहायचं आपण सगळं डिटेल मध्ये बघणार आहोत, काय काळजी करू नका. होमोसायक्लिक कंपाउंड आणि हेटेरोसायक्लिक कंपाउंड फर्दर क्लासिफाइड इनटू सब टाइप्स, टू सब टाइप्स. अलिसायक्लिक कंपाउंड आणि एरोमॅटिक. अलिसायक्लिक म्हणजे काय, जो सायक्लिक आहे आणि ज्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर टू दॅट ऑफ द एलिफॅटिक कंपाउंड्स. and aromatic compounds are totally properties is different. That means they are planar, they contain conjugated double bond system, it should obey 4n+2 pi electron rule, it should be contain alternate conjugated double bond system in the ring. So this is nothing but your aromatic compounds. Now in aromatic compounds are further subdivided into two subclasses, that is benzenoid and non-benzenoid compound. त्याच्यामध्ये बेन्झीन न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर त्याला बेन्झिनॉइड कंपाऊंड्स म्हणायचं. नॉन बेन्झिनॉइड कंपाऊंड्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये बेन्झीन रिंग ऍब्सेंट असेल. ओके. सो दिस इज द बेसिक पार्ट. नेक्स्ट, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये दोन क्लासिफिकेशन, हेटेरोसायक्लिक एरोमॅटिक आणि हेटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक. आता क्वेश्चन पेपर मध्ये हा चार्ट ड्रॉ करायचा का, त्याचा आन्सर आहे नाही. चार्ट ड्रॉ नाही करायचा. ऍक्च्युअली हा चार्ट तुमचा मेमरी चार्ट म्हणून लक्षात ठेवायचा, हे डोक्यामध्ये फिक्स करून ठेवायचं, जेणेकरून तुमच्या ओके. एरोमॅटिक कंपाऊंड्स मीन्स व्हॉट, एरोमॅटिक कंपाऊंड्सचे 4 क्रायटेरियाज आहेत. मी इथे पाहिजे ते लिहून देतो तुला. देयर आर 4 क्रायटेरियाज ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड. फर्स्ट वन, इट शुड बी प्लेनार. प्लेनार म्हणजे एकाच प्लेन मध्ये असलं पाहिजे. हा तुझा व्हाईट बोर्ड आहे ना, 2 डायमेन्शनल व्हाईट बोर्ड तुझ्या समोर आता आहे, तर त्या प्लेन मध्ये मला हा मॉलिक्यूल रिप्रेझेंट करता आला म्हणजे इट इज अ रिप्रेझेंटेशन पॉसिबल आहे. पण मी तुला समजा सांगितलं की हा जो मार्कर आहे त्या मार्करचा जो फ्रंट व्ह्यू तुला दिसतोय, इथला पॉइंट जो दिसतोय तसाच मला बॅक पॉइंट पण दाखवायला पाहिजे, तो पण व्हाईट असायला पाहिजे. तर ऍक्च्युअली ते बघितलं तर तुला दिसत नाही, म्हणजे जेव्हा मी तो फिरवेन तेव्हा तुला समजेल नो इट इज ब्लॅक कलर आणि इट इज व्हाईट कलर. सो लक्षात ठेवायचं याच्यावरती हा पॉइंट ओव्हरलॅप झाला बॅक साइडला, म्हणून तुला तो दिसत नाहीये. म्हणजेच काय, 2 डायमेन्शनल मध्ये तू हे बघू शकत नाही. जेव्हा मी हे 3D मध्ये दाखवेन रोटेशन करून कॉम्प्युटरवर किंवा पीसी वरती, तेव्हा तुला दिसेल. सो दिस इज नथिंग बट युअर प्लेनार. पहिला कंडिशन. सेकंड, अल्टरनेट कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड सिस्टम. अल्टरनेट कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड सिस्टम. अल्टरनेट आणि डबल बॉन्ड म्हणजे काय, हे एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे. इथे डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे, नंबरिंग करतो म्हणजे आणखी चांगलं कळेल. 1 2 3 4 5 6. नाउ इन दिस स्ट्रक्चर कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन 2 and 3, नॉट 1 and 2. 1 and 2 मध्ये कुठे डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. पण 2 and 3 मध्ये डबल बॉन्ड आहे. 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड नाही. 4 and 5 मध्ये डबल बॉन्ड आहे. 5 and 6 मध्ये डबल बॉन्ड नाही. 6 and 1 मध्ये डबल बॉन्ड आहे. दिस इज अ
अल्टरनेट कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड सिस्टीम, अल्टरनेट बॉन्ड्स प्रेझेंट आहे. थर्ड सांगितलं तुला क्रायटेरिया प्लेनार सायक्लिक स्ट्रक्चर. सायक्लिक स्ट्रक्चर आहे एरोमॅटिक रिंगचं, हे एक सायक्लिक कंपाऊंड. आणि लास्ट आहे इट शुड ओबे हकेल रूल ऑफ एरोमॅटिसिटी. हकेल रूल, हकेल रूलचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टम. ऍक्च्युअली हे कसं काय कॅल्क्युलेट करायचं हे आपण इन डिटेल पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत, पण आता चान्स आहे असं मी सांगतो. ह्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ डबल बॉन्ड्स आहेत ना काउंट करायचे 1 2 3, त्याला मल्टिप्लाय करायचं 2 ने. प्रत्येक कंपाऊंड साठी एरोमॅटिक कंपाऊंड आहे की नाही हे जेव्हा बघायचं असेल तेव्हा त्याच्यातले डबल बॉन्ड्स आहेत ते काउंट करायचे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 2 ने. ठीक, मी आता हे रफ करतो, मी मला सॉल्व्ह करायला छान दिसेल मला किंवा स्पेस पण अवेलेबल होईल. इट इज नथिंग बट युअर count the total number of double bonds. How many number of double bonds are present in this structure? Tell me. How many number of double bonds present in this structure? 3 sir. You just send the message on. Okay, 3. Correct. How many आता जेवढे number of double bonds तू सांगितले ते मी कॅल्क्युलेट करते. जे तू सांगितले 3 डबल बॉन्ड्स आहेत त्याला मल्टिप्लाय मी केलं 2 ने. 3 * 2 = 0. व्हाय 2 ओनली? मला आवडतो डिजिट म्हणून मी 2 ने मल्टिप्लाय करायला नाही सांगितलं. 2 ने डिजिट मल्टिप्लाय का करायचं? कारण दिस बॉन्ड इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रॉन. ईच अँड एव्हरी बॉन्ड इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रॉन. सो देयर आर 3 bonds. So multiplied by 2 is nothing but your pi electrons are 6. Now pi electron याचा अर्थ काय? जो सिंगल बॉन्डेड कार्बन एटम असतो ना त्याच्यामध्ये जो आपण जे मगाशी डॉट स्ट्रक्चर दाखवले ते सिग्मा बॉन्ड्स होते. ओके, हा असतो पाय बॉन्ड. डबल बॉन्ड मध्ये असतो ते सिग्मा असतो आणि अनदर बॉन्डला पाय बॉन्ड असतो कन्सिडर केलं जातं. तर हे इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. 4n+2 is equal to this value 6 इलेक्ट्रॉन. इक्वेशन सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करणार? अकॉर्डिंग टू 9th स्टँडर्ड सिंपल क्रायटेरिया. हे +2 आहे तिकडे गेल्यावर -2 होते म्हणजे 6 - 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. 6 - 2 चा आन्सर मिळतो 4. 4n is equal to 4. Then what is the value of n? 4 divided by 4 म्हणजे किती? 1. सो जर समजा या n ची व्हॅल्यू 0 1 2 3 4 5 6 7 8 अप टू n नंबर पर्यंत आली, एनी नॅचरल नंबर पर्यंत जर व्हॅल्यू आली तर कन्सिडर करायचं तर देन द गिवन कंपाऊंड इज एरोमॅटिक इन नेचर. फक्त एक लक्षात ठेवायचे याच्यामध्ये क्रायटेरिया इम्पॉर्टंट आहे. इथे 4 क्रायटेरियाज आहेत. प्लेनार, सायक्लिक, अल्टरनेट कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड सिस्टीम आणि हकेल रूल ऑफ एरोमॅटिसिटी हे एकाच वेळी सॅटिस्फाय झाले पाहिजे ना. कन्सिडर करूया, मी समजा हा मॉलिक्यूल असा ड्रॉ केला असता तर तुझा आन्सर बदलणार. इथे डबल बॉन्ड झाले 2. 2 * 2 म्हणजे किती? 4. सो आन्सर तुझा इथे येईल 4. 4n+2 इथे लिहितो मी, ती कन्फ्युजन क्लिअर होईल. 4n+2 = 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे 4n = what? 4 - 2. बरोबर आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन झाले. 4n = 2. now n = what? 2 divided by 4 म्हणजे किती? 1 divided by 2 म्हणजे किती? 0.5. and 0.5 is not integer. बघा याच्यामध्ये 0.5 दिसत नाही, 0 आणि 1 आहे. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे हा नॉन एरोमॅटिक आहे, एरोमॅटिक नाही. ओके, though it is a cyclic, though it is a planar, because there is alternate conjugated systems are also absent. बघा अल्टरनेट आहेत का? 6 कार्बन आहेत म्हणजे 3 बॉन्ड असायला पाहिजे होते. आपल्याला इथे 2च बॉन्ड आहेत म्हणजे हा पण क्रायटेरिया ते फॉलो करत नाही आणि हा पण क्रायटेरिया ते फॉलो करत नाही. जर ह्याच्यातला एक जरी क्रायटेरिया कुठला फॉलो नसेल तर त्याला नॉन एरोमॅटिक कंपाऊंडचं कन्सिडर करायचं. आणि जर एखाद्या कंपाऊंड हे 4ही क्रायटेरिया फॉलो करत असेल स्ट्रिक्टली तर त्याला कन्सिडर करायचं एरोमॅटिक कंपाऊंड. अंडरस्टूड नाउ? ओके, व्हेरी गुड. सो ठीक आहे, याच फॉर्मॅट मध्ये असं डाऊट विचारलं तर काही समजलं नाही तर, आणि जर माहिती असेल किंवा कळत असेल तर काही मग प्रश्न करायचे. ओके, ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स, कार्बन कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ द कार्बन स्केलेटन. आपण इथपर्यंत आलेलो एरोमॅटिक पर्यंत. त्याच्यामध्ये बेन्झीन आणि नॉन बेन्झीन म्हणजे काय? बेन्झीन याचा न्यूक्लियस प्रेझेंट असला पाहिजे, म्हणजे बेन्झीन स्ट्रक्चर मध्ये असायला हवा, आणि जर नसेल त्याला नॉन बेन्झीन एरोमॅटिक कंपाऊंड म्हणतात. आणि हेटेरोसायक्लिकचे 2 टाइप सांगितले, हेटेरोसायक्लिक एरोमॅटिक आणि हेटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक. सो दिस इज योर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. नाउ अनदर part of your syllabus, that is the classification of organic compounds.
on the basis of your functional group. So how will you classify organic compounds on the basis of functional group? So there are various organic compounds or organic molecules. Generally they are structurally represented in different functional group format. आता पहिला त्याला क्रायटेरिया आहे डिफाइन द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, तर त्याचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. सो वन बाय वन ते बघूया आपण. क्लासिफिकेशन ऑफ organic compounds on the basis of functional group generally comprises various types of functional group. So what is meant by functional group? Functional group is nothing but it is the atom or group of atoms. बघा मी काय म्हणतोय, it is the atoms or group of atoms which specifies specific physical and chemical property. Functional group second criteria है functional group. Okay, now what is meant by functional group? What is the functional group definition? It is the atom or group of atom which specifies specific physical and chemical properties. याचा अर्थ काय? आता बघूया, एक ऍटम मी कन्सिडर केला, दिस इज ऑक्सिजन. ओके, नो डाउट दिस इज ऑक्सिजन. जर समजा मी याला दोन बॉन्ड असे ड्रॉ केले तर या फंक्शन हा इट इज अ फंक्शनल ग्रुप. ऍक्च्युअली इट इज नॉट ऑक्सिजन, इट इज अ फंक्शनल ग्रुप. सो हा क्रायटेरिया जो आहे एन ऍटम असं म्हटलं म्हणून मी हे दिलं. पुढे असं म्हटलं ऑर ग्रुप ऑफ ऍटम, मग मी असं लिहिलं CHO. ओके, सो तुम्ही याला अल्डिहाइड कन्सिडर करता. याला अल्डिहाइड का कन्सिडर करता? कारण याच्या काही प्रॉपर्टीज अशा आहेत ज्या अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपच्या प्रॉपर्टीज बरोबर मॅच करतात, म्हणून त्याला एक पर्टिक्युलर नाव दिलं गेलं अल्डिहाइड. जसं आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर किंवा एखाद्या धान्याच्या दुकानात गेल्यानंतर व्हरायटी असते, बरोबर आहे ना. म्हणजे मला समजा तांदूळ घ्यायचा आहे, राईस घ्यायचा आहे, तर मी चेक करणार, मला एक्सपेक्टेड असणारा तांदूळ तिथे अवेलेबल आहे की नाही हे मी चेक करणार. त्यासाठी माझी काहीतरी पर्टिक्युलर क्रायटेरिया असते. मी जर असं तांदूळ बघितलं मला आवडला तर तो घेऊन टाकेन. पण जर मला नाही मी म्हणजे मला तो आवडला नाही तर मी दुसऱ्या बरोबर कंपॅरिझन करणार. हा तांदूळ खूप चांगला आहे, बारीक आहे किंवा त्याला काही तो तुटलेला नाहीये वगैरे, मोडलेला नाहीये, म्हणजे तो चांगला आहे. म्हणजे का दुसरा तांदूळ कुठला तरी माझ्या समोर असणार की जो मोडलेला आहे, त्याच्याशी मी कंपॅरिझन करणार. सिमिलरली या केसमध्ये सुद्धा हा एकच ऍटम आहे ऑक्सिजन, म्हणून याला इतर म्हणू शकत नाही. पण आता मी असं लिहिलं असं तू इतर म्हणशील त्याला, तुम्ही म्हणणार हा इतर झिरो आहे किंवा ऑक्सिजन आहे किंवा आणखी कुठल्या तरी लँग्वेज मध्ये किंवा सारखं लँग्वेज तुम्ही सांगा मॅथ्सच्या लँग्वेज मध्ये बोलायचं. पण मी असे बॉन्ड्स ड्रॉ केल्यामुळे समजलं हा ऑक्सिजन आहे, त्याची व्हॅलेन्सी 2 आहे म्हणजे तुम्हाला दिसतंय. सो नेम ऑफ दिस फंक्शनल ग्रुप इज इथर. आता तुम्ही इथर म्हणताय त्याला. हेच मॉलिक्यूल जेव्हा मी CH च्या अटॅच साइडला अटॅच केलं तर मी त्याला काय कन्सिडर करेन? अल्डिहाइड. म्हणजे काय, या अल्डिहाइड आणि या इथरच्या काहीतरी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी या स्ट्रक्चरची मॅच होतात, म्हणून त्याला आपण फंक्शनल ग्रुप असं कन्सिडर करतो. सो या बेसिस वरती म्हणजे असे वेरियस फंक्शनल ग्रुप आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अवेलेबल आहेत आणि ज्या बेसिस वरती आपण नॉमेनक्लेचरचा पार्ट जो इम्पॉर्टंट आहे तो वेल डिफाइन करू शकतो, स्पेसिफाय करू शकतो. वन बाय वन आपण बघूया असे कुठले कुठले कंपोनेंट्स आहेत, कुठले कुठले एलिमेंट्स आहेत की ते फंक्शनल ग्रुपच्या अंडर किती किती कंपाऊंड्स आपल्याला जनरेट करतात ते बघूया. त्याची एक लिस्ट काढूया. पॉसिबल असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घे. सगळं झाल्यानंतर काढून घे. मी तुला टोटल ह्याचा काय म्हणतो आपण बोर्डचा स्क्रीनशॉट घेणं सोपं होईल. मी पहिल्यांदा इथे लिहितोय फंक्शनल ग्रुप, इथे लिहितोय स्ट्रक्चरल फॉर्म्युला, इथे परत लिहितोय फंक्शनल ग्रुप आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला. असे कुठले कुठले एलिमेंट्स आहेत ते बघूया. सगळ्यात पहिला आहे हॅलाइड्स. हॅलाइड्स म्हणजे हॅलोजन्स, तो आपण इंडिकेट करतो बाय सिम्बॉल X. ओके, सेकंड हा झाला आपला पहिला कंपाऊंड हॅलाइड किंवा हॅलोजन. नेक्स्ट वन इज सायनाइड. सायनाइड साठी सिम्बॉल आहे C=N. बट वी नो व्हॅलेन्सी ऑफ कार्बन शुड बी 4. कार्बनची व्हॅलेन्सी झाली की 1 2 3, कारण त्याच्या साइडला 3च बॉन्ड आहेत. सो 4 बॉन्ड फॉर्म करण्यासाठी म्हणून मी अगोदर डॅश देणार. सिमिलरली थर्ड वन इज आयसोसायनाइड. एक्झॅक्टली अपोजिट करायचं, N=C करायचं. ओके, नाउ चेक द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन एटम. कार्बनची व्हॅलेन्सी असायला पाहिजे 4, पण झाले किती 1 2 आणि 3, म्हणून त्याच्यावरती मायनस चार्ज दिला. जेवढी व्हॅलेन्सी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहे व्हॅलेन्सी. 4 असायला पाहिजे पण तिथे आहे 3, मग कमी आहे म्हणून मी मायनस साइन दिलं. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 असायला पाहिजे पण आहे 4, 1 2 3 आणि 4. सो म्हणून आहे जेवढी असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त आहे म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह साइन दिलं. जास्त म्हणजे पॉझिटिव्ह, मायनस म्हणजे कमी, हे तुम्हाला माहिती असेल.
सो N वरती पॉझिटिव्ह चार्ज दिलाय, C वरती निगेटिव्ह चार्ज दिलाय. सो दिस इज द थर्ड युअर फंक्शनल ग्रुप. फोर्थ वन इज अल्कोहोल. अल्कोहोल. सो आपण इंडिकेट करतो इथे ना प्रत्येक वेळी आर आर लिहिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं ना. इट इज ऍक्च्युअली अल्किल ग्रुप. सो मी इथे आर लिहितो म्हणजे काही डाऊट राहणार नाही. ROH. आर म्हणजे काय? अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप कसा तयार होतो हे एक महत्त्वाचं आहे. हा जर मॉलिक्यूल मी दिला मिथेन, तर त्या मिथेन मॉलिक्यूल मधून जर एक हायड्रोजन मी मायनस केला, बघा हायड्रोजन वरती चार्ज असतो प्लस, म्हणून मी हायड्रोजन वरती चार्ज दिला प्लस, आणि तो मी जो काय हायड्रोजन हा पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आहे तो मायनस केला, म्हणून मी ते साइन दिलं मायनस. म्हणजे हा मॉलिक्यूल असा दिसायला पाहिजे CH3. CH3. आता मला सांगा याला तुम्ही कन्सिडर करता मिथेन, आणि ज्या अल्केन मधून एक हायड्रोजन मायनस केल्यानंतर जो कंपाऊंड तयार होतो त्याला आपण म्हणतो मिथेन. म्हणजे काय? अल्केन मायनस ऑफ वन हायड्रोजन इज इट विल गिव्स यू अल्कीन. हे जर आपल्याला सूत्र माहिती असेल तर सगळं लक्षात राहणार. काय सांगितलं मी? अल्केन मधून एक हायड्रोजन मायनस केला तर अल्केन ग्रुप तयार होतो. मिथेन मधून एक हायड्रोजन मायनस केला तर मिथेन. इथेन मधून एक हायड्रोजन गेला इथिन. प्रोपेन मधून एक हायड्रोजन गेला प्रोपीन. ब्युटेन ब्युटीन. पेंटेन पेंटीन. हेक्सेन हेक्सीन. हेप्टेन हेप्टीन. ऑक्टेन ऑक्टीन. नोनेन नोनीन. आणि डेकेन डेकेन. ओके, सो दीज आर द क्रायटेरिया. ऍक्च्युअली तुम्हाला ब्युटेन किंवा पेंटीन पर्यंत सिलेबस मध्ये जास्तीत जास्त येतात, याच्यापेक्षा हायर जे आहेत ते येत नाही. पण एवढं माहिती असायला पाहिजे की कुठल्याही अल्केन मधून एक हायड्रोजन गेला तर अल्किन मध्ये कन्वर्जन होतं. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण आता. अल्कोहोल झाला. नेक्स्ट फिनॉल. आता इथे आर नाही, इथे AR घेतलाय. AR स्टँड्स फॉर अरोमॅटिक रिंग. आर स्मॉल AROH. हे पाठ केले पाहिजे. सगळ्याचे सगळे कंपोनंट्स हे जे आता मी देतोय ते पाठ केले पाहिजेत फंक्शनल ग्रुप आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याशिवाय नॉमेनक्लेचरमध्ये काहीही येणार नाही. अल्डिहाइड साठी फंक्शनल ग्रुप आहे CHO. RCHO. कीटोन साठी फंक्शनल ग्रुप आहे RC डबल बॉन्ड OR. RCOR. Where R and R' may be similar. जर मी इथे RR घेतलं तर परत कन्फ्युजन होणार, म्हणून मी R आणि R' असं घेतलं जेणेकरून काय कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. पुढचा 8 नंबरचा कंपोनंट मी इथे घेतो कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय? RCOH. 9 ईस्टर घेऊया. ईस्टर कसा लिहितो आपण? RCOOR. चेंज कुठे येतो बघायचा. RCOOH RCOOR. हा जर हायड्रोजन अटॉम हा सुद्धा गेला आणि तर अल्किल ग्रुप दुसरा लावला किंवा R' अटॅच केला तर त्याला आपण ईस्टर असं फंक्शनल ग्रुप म्हणतो. आणि याची एक युनिक प्रॉपर्टी आहे, फिजिकल प्रॉपर्टी. ह्या कंपाऊंडला प्लेजंट स्मेल असतो. आपण जो परफ्यूम किंवा बॉडी स्प्रे यूज करतो इट इज मेड अप ऑफ ईस्टर ओन्ली. त्याच्या जर कंटेंट मध्ये चेक केलं तर ATE नावाचं सफिक्स OATE, मिथाइल मिथॅनॉइड, सक्सिनेट, सॅलिसिलेट असं नावाचा ATE नावाचा सफिक्स यूज केलेला असतो, ज्याच्यावरून समजायचं की इट इज अ ईस्टर. 10th नंबरचा कंपोनंट बघूया आपण. इट इज प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनचा मॉलिक्युलर स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे सॉरी RNH2. सेकंडरी अमाइन RNHR'. टर्शरी अमाइन RNR' and R'. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 व्हायला पाहिजे, चेक करायचं. नायट्रोजन 1 2 3. Then R', and R', are may be similar or may be different. It depends upon the structure. Next, primary amide. Primary amide. इथे मी अमाइन म्हणतो, इथे अमाइड लिहितो. सो RCONH2. अमाइड मध्ये लक्षात ठेवायचं D याला काय लक्षात ठेवायचं, CO त्याच्यामध्ये प्रेझेंट असलाच पाहिजे, नसेल तर आपल्याला काहीतरी चुकतंय, हे लक्षात घ्यायचं. सेकंड, secondary amide. Secondary amide. That is RCO NH आणखी एक पुढे R' असणार. NH2 मधला वन ऑफ द हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला अल्किल ग्रुपने. सो RCONH R'. 15 टर्शरी अमाइड. हे जास्त आहे हे कळतंय, पण हे झाल्याशिवाय नॉमेनक्लेचर पुढचं काही येणार नाही, हेही तितकंच करायचं. सो ऑब्विसली ते लर्न आजच्या आधीच व्हायला पाहिजे. जर नसेल तर ऑब्विसली तुमच्या नॉमेनक्लेचर मध्ये अडकणार तुम्ही. त्याच्या पुढचाच पार्ट एक आहे,
दॅट इज IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि पेपर मध्ये ते विचारलं जातं जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये 3 मार्कचा क्वेश्चन आताच्या टेस्टला सुद्धा आहे टाकलेला. 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे नॉमेनक्लेचरचा. सो टर्शरी अमाइड म्हणजे काय? RCON R डॅश अँड R डबल डॅश. दिस इज अ टर्शरी अमाइड. अजून काही आहे 3 फंक्शनल ग्रुप, सिंपल शेवटचे राहिलेले तेवढं बघूया. हे वरती नोट करतो म्हणजे तुला एकत्र स्क्रीनशॉट घ्यायला बरं पडेल. 15 झाले, इथे येतो 16वा अल्केन RH, 17वा अल्कीन RH. ओके, R C डबल बॉन्ड C इम्पॉर्टंट आहे. बाकी इथे R घेतला तरी चालेल, H घेतला तरी चालेल. आणि लास्ट 18 अल्काइन. अल्काइन मध्ये काय असतं? ट्रिपल बॉन्ड असतो. Okay, so these are the various functional groups and their structural formula. नावं लक्षात ठेवायची. हॅलाइड RX, आयनाइड CN, आयसोसायनाइड NC. फक्त N वरती पॉझिटिव्ह साइन, C वरती निगेटिव्ह साइन द्यायला पाहिजे कारण ते अनस्टेबल स्पेसिस आहेत. अल्कोहोल साठी OH, फिनॉल साठी AROH, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, इस्टर, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन, अल्केन, अल्कीन, अल्काइन. Okay, so these are the functional groups which are very important for your exam point of view as well as your overall organic chemistry. याचे सफिक्सेस काय असतात किंवा काय कसे डिटरमाइन करतो हे आपण 10th स्टँडर्डला ऑलरेडी बघितलंय, पण तरी सुद्धा याच्या नंतरचा जो पॉइंट आहे IUPAC नॉमेनक्लेचर, त्याच्यामध्ये आपण हे सगळं इन डिटेल डिस्कस करणार आहोत. आता तुझ्या नॉमेनक्लेचरचा पार्ट जर समजा तुझा कंप्लीट झाला, ओके, मीन्स कन्सिडर करूया आजचा जेवढा तुझा सगळ्याचा सगळा पार्ट आतापर्यंत झालेला आहे, याच्यानंतरचे कुठले पॉइंट्स राहिले तर इम्पॉर्टंट असे राहिले 2. कुठले? नॉमेनक्लेचर, IUPAC नॉमेनक्लेचरचा एक पार्ट आणि आयसोमेरिझम नावाची कन्सेप्ट आहे. ह्या जर 2 कन्सेप्ट झाल्या तर हा टॉपिक संपणार आहे, क्लिअर. बट IUPAC आता मला वाटतं आपण इथपर्यंत झाले, कॉलेजमध्ये सुद्धा इथपर्यंत झालं, पण जर तू चेक केलंस किंवा बघितलंस जर, तर त्यावेळी असा एक प्रॉब्लेम होतो. कॉलेजचं जेव्हा लेक्चर आपण घेत असतो ना, तेव्हा तुझं लेक्चर 35 मिनिट्स असतो ऍक्च्युअली. बघ जरा तू 40 मिनिटची तुझ्या लिंक तुझ्यापर्यंत पोहोचते, त्याच्यामध्ये 5 मिनिटं सगळ्या स्टुडंटना ऍड करण्यामध्ये जातात आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मला एक नोटिफिकेशन येतं जे माझ्या स्क्रीनवर असेल की युअर रनिंग टाइम इज, काय म्हणतो आपण, मीटिंग टाइम इज रनिंग आउट, म्हणजे तुमची जी मीटिंगचा टाइम आहे तो संपत चाललाय असं सांगतो. मग त्यावेळी काय करावं लागतं? आता तुझी मेमरी शार्प आहे म्हणून तुला 1-2दा सांगितल्यानंतर कळते, पण तिथे असे काही मेंबर्स आहेत की नाही समजत. 2दा काय कार्बोक्सिलिक ऍसिडचं स्पेलिंग सांगण्यापासून काही असते, असे पण काही मेंबर्स भेटलेले. प्रायमरी म्हणजे प्रायमरीच का म्हणायचं त्याला, सेकंडरी काय म्हणायचं, ज्याला लॉजिक काही नाहीये पण डाऊट्स मात्र आहे, पण ते क्लॅरिफाय करावे लागतात. सेकंड थिंग तुमचा अटेंडन्स, त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. आता हे जर बघ, सलग जर आपण असं लेक्चर घेतलं तर त्याच्यामध्ये कंटेंट क्लिअर होतं. पहिला आपण आज काय काय बघितलं? कार्बन कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन बघितली, मग बघितलं रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल. त्यातला इम्पॉर्टंट पार्ट जेवढा आहे तेवढा ऑनलाईन फॉर्म्युला तेवढाच करायचा, पेपरमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन आहे. DSA मध्ये क्वेश्चन टाकलाय मी, तो सेकंड क्वेश्चन तुमचा लगेचच चालू होतो, त्याच्या पुढचाच पार्ट लगेचच, तो म्हणजे काय? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये पहिला पार्ट बघितला, तो कुठपर्यंत बघितला? ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑन कार्बन स्केलेटन. खूप सारे कंपाऊंड्स बघितले, म्हणजे त्याचे चार्ट तयार केला आणि त्या चार्ट वरती एक्झाम्पल्स आणि इन्फॉर्मेशन तुझ्यापर्यंत नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये पोहोचलेली आहे. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. ह्या तुझ्या समोर आता पार्ट आहे, याच्यात तू स्क्रीनशॉट घेऊ शकतोस आणि ते लर्न केले पाहिजे. अजून एक छोटंसं आर्टिकल आहे जे आपण कॉलेजमध्ये बघितलं, हिट्रोस आहे, दॅट इज युअर व्हॉट इज दॅट, होमोलोगस सिरीज. ओके, सो होमोलोगस सिरीज आणि त्याच्या प्रॉपर्टी एवढा पार्ट आज बघूया, स्टॉप करूया. अगेन नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर. फक्त एक महत्वाचा पार्ट, नॉमेनक्लेचरचा पार्ट चुकता कामा नये, म्हणजे चुकता कामा नये इन द सेन्स मिस होता कामा नये. सो उद्या तुझं काही वर्किंग वगैरे काही आहे का, की हॉलिडे सुट्टी असणार आहे? उद्या संडे आहे सर, सुट्टी आहे. हो, सुट्टी आहे सर. मग सुट्टी आहे ना? हो सर, हो. ओके, जर सुट्टी असेल तर काहीच प्रश्न नाही. आपण मॉर्निंगला जे 9चं लेक्चर आहे ना, 9 वाजता आपण स्टार्ट करणार आहोत. म्हणजे तुला टाइम टेबल मध्ये जर तू त्या ऍप मध्ये गेला तर टाइम टेबल नावाचं एक ऑप्शन येतं. त्या टाइम टेबल मध्ये मेन्शन केलं मी 9 ते 10, पण ते एक्सटेंड सुद्धा होईल. मी मुद्दाम 9 वाजता घेते, सॉरी.
याचं कारण असं आहे, 9 वाजता स्टार्ट केलं ते 10 वाजेपर्यंत समजा आपलं नॉमेनक्लेचरच चालू राहिलं तर पुढचा एक छोटासा पार्ट आहे आयसोमेरिझम, तर तो पार्ट व्हायला पाहिजे. पण तुझ्या युनिट टेस्ट मध्ये नॉमेनक्लेचरला मार्क्स वेटेज आहे आणि आयसोमेरिझम वरती पण सुद्धा क्वेश्चन आहे. म्हणजे जर तसं बघायला गेलास तर छोटे छोटे क्वेश्चन तुझ्या प्रत्येक पॉइंट वरती डिझाईन करता येतात, जे आपल्याला फुकट घालवायचे. 25 मार्काचा पेपर आहे आणि याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो थोडा लेंदी आहे. तर जर समजा मला वाटलं की मी शुक्रवारी घ्यायचंय लेक्चर, तर मी सांगेन तुम्हाला अगोदर, शुक्रवारचं टाइम टेबल ऍड करेल. नोटीस बोर्ड नावाचा जो पार्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला जे अपडेटेड नोटीस काय असेल ती समजेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज लेक्चर एक्सटेंड होईल किंवा उद्याचं लेक्चर आहे, आजचा तो पार्ट राहिलाय पेंडिंग तो आपण नंतर घेणार, असं आपण डिस्कस त्यावेळी करू. ओके, हे पार्ट झालंय का, याचं स्क्रीनशॉट घेऊन झालंय. दोन्हीही टॉपिक झाल्यानंतर आपण त्याच्यावरचे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला सिरीज ऑफ क्वेश्चन्स काढून देईन. ते क्वेश्चन्स लर्न करायला पाहिजेत. लर्न करून झाल्यानंतर क्वेश्चन्स मध्ये काही डिफिकल्टी असेल, डाऊट्स असेल ते सॉल्व्ह केले पाहिजेत. पण आजच्या आज हे जर लर्न केलंस आजच तर उद्याचं नॉमेनक्लेचरचा पार्ट समजणार चांगला. ओके, पण त्याच्या अगोदर आपण होमोलॉगस सिरीज नावाची एक छोटीशी कन्सेप्ट आहे तेवढी क्लिअर करूया आणि मग स्टॉप करूया. म्हणजे जसं पहिल्या दिवशी सांगितलेल्या टायमिंग प्रमाणे आपण 1 तासाचं वर्किंग कव्हर करतोय. सेकंड डे ला ओके, रोहन उद्या येणार वगैरे काही सांगितलंय का त्याने? नाही सर. बरं ठीक आहे. कारण मी त्याला मेसेज टाकला होता पर्सनलला, तुला सुद्धा आणि त्याला सुद्धा. तर त्यावेळी तो मला म्हणाला की ओके असं सर असं टाकलं. मे बी त्याचं अचानक ठरलं असं जायचं. असो ठीक आहे, काहीतरी काम असेल किंवा प्रॉब्लेम असू शकतो. हा पार्ट इथपर्यंत तसाही त्याला तिथे कॉलेजमध्ये झालेलाच होतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, कम्प्लीट झालंय. स्क्रीनशॉट घेऊन. ओके, व्हेरी गुड. सो द नेक्स्ट पार्ट इज होमोलॉगस सिरीज. आता ऍक्च्युअली हा पार्ट तुझा 10th स्टँडर्डला झालेला आहे, पण तरी सुद्धा होमोलॉगस सिरीज म्हणजे काय आणि होमोलॉगस सिरीजच्या प्रॉपर्टीज हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यासाठी म्हणजे आजचा होमवर्क काय असेल ते मी तुला देईनच नंतर, म्हणजे थोड्या वेळानंतर. पण त्याच्या अगोदर होमोलॉगस सिरीज म्हणजे काय ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. व्हॉट इज इन द होमोलॉगस सिरीज? So homologous series is nothing but it is a series of compounds. Actually, it is a series of compounds in which जनरली आपण जे जे काही कंपाऊंड्स बघतो किंवा त्याचा जो स्टडी करत असतो त्याला सिरीज ऑफ कंपाऊंड असं म्हणतो. त्या होमोलॉगस सिरीज मध्ये काय असतं, जे इच अँड एव्हरी मेंबर्स असतात ते एकमेकांबरोबर पर्टिक्युलर एका व्हॅल्यूजने सेपरेट झालेले आहेत. सो ऍक्च्युली सिरीज ऑफ कंपाऊंड्स हा ऑरल क्वेश्चन येणार आहे, हा सुद्धा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, मिस करायचं नाही. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस आपण नंतर करणार आहोत. डोंट वरी अबाउट इट. फक्त एक एक क्वेश्चन्स लीक होणार नाही आणि ते क्वेश्चन्सचं प्रॅक्टिस स्वतः प्रिपेअर चांगली करायची, हे लक्षात ठेवायचं. जर विचार करायला गेला तर हातामध्ये आजपासून, आज तारीख आहे 2 तारीख आहे आज, आणि 25 ला जर तुमचा पेपर पहिला कन्सिडर करायचा झाला किंवा 26 ला पेपर, कारण काही वेळा युनिट टेस्टचे पेपर एका दिवशी 2 पेपर सुद्धा असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे युनिट टेस्ट पण 25 मार्काचा पेपर असतो, म्हणून पहिल्यांदा तुमचा पेपर स्टार्ट होतो 8:30 वाजता. 8:30 ते 9:30 हा पहिला पेपर. 9:30 नंतर ब्रेक असतो 15 मिनिटं किंवा अर्धा तासाचा, आणि परत 10 पासून पुढे 11 वाजेपर्यंत पेपर असतो. 11ला तुम्ही फ्री झालेले असता. 11ला फ्री होऊन मग तुम्ही करता काय, त्या पुढचं लेक्चर असतं. दुसऱ्या दिवशी जो पेपर असतो ना त्याचं रिव्हिजन घेतली जाते. त्यावेळी असं वर्किंग सध्या चालतं. 25 किंवा 26 पासून ते चालू होणार. सो त्याच्यात जर विचार करायला गेला तर 2 आणि 26 मध्ये 24 दिवसाचं अंतर आहे फक्त. ते 24 दिवसामध्ये तुला 6 टॉपिक 6 सब्जेक्ट कव्हर करायचे. म्हणजेच एका सब्जेक्टला 4 दिवस मिळतात. मग तेच 4 दिवस मी म्हणतोय आपण असं ठरवूया, केमिस्ट्रीसाठी आजचा पहिला दिवस झाला. ओके, आजच त्याचं स्टडी कर जेवढं झालं त्याचं. उद्या दुसरा दिवस होईल. पुढच्या शनिवारी किंवा शुक्रवारी तिसरा दिवस असेल आणि त्याच्या पुढच्या दिवशी चौथा दिवस असेल. म्हणजे तुझं ह्या पुढच्या शनिवारपर्यंत हा एक विषय कम्प्लीट झालेला असेल. मग मधल्या दिवसांमध्ये सोमवार मंगळवार तर तुझं प्लॅनिंग तू प्रिपेअर कर, बायोलॉजीचं प्रिपरेशन असेल तर. पण तुमचा जो सिलेबस असेल, कुठल्या सब्जेक्टला कुठल्या टॉपिक असणार काय, हे तुमचं मात्र ग्रुप वरती येणार आहे. सो ग्रुप वरती मधून लक्ष टाकायचं, काही प्रॉब्लेम येणार नाही. मी रिमाइंड पण करत जाईल पर्सनलला की आज मी ग्रुप वरती इम्पॉर्टंट अशी नोट टाकले, जरा चेक कर असं सांगेल, कारण तू तुझ्या नावामध्ये विशेष म्हणून. ओके, सो व्हॉट इज मीन बाय होमोलॉगस सिरीज? होमोलॉगस सिरीज इज नथिंग बट the series of compounds it is actually homologous series is what it is a series of compounds having same general molecular formula
having same general molecular बघा series of compounds having same general molecular compounds as a general molecular formula as well as the functional group and they are differ by methylene linkage. They are differ by methylene linkage to the next member. ओके ज्याला आपण कन्सिडर करतो होमोलॉगस सिरीज. आता त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन काय विचारला जाणार? डिफाइन होमोलॉगस सिरीज स्टेट प्रॉपर्टीज फॉर इट. सो डेफिनेशन झाली 1 मार्क साठी आणि 2 मार्क साठी त्याची प्रॉपर्टीज असतील. प्रॉपर्टीज मध्ये काय काय लिहिणार? दे हॅव सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. They have same general molecular formula. This is the first property. Second property of a homologous series, important property is they have same functional group. सगळं सेमच आहे. हा वर्ड कॉमन राहणार. एकच वर्ड लक्षात ठेवायचं झाले. Same functional group. Third, as the number of carbon atoms increases, values of physical constants also increases. Third point. And fourth point is the number of carbon atom each member is differ by CH2 units in the series. आता मगाशी जे कंपाऊंड बघितलं त्याच्यावर एक्झाम्पल घेतो मी तुला जास्त लवकर क्लिअर होईल. मी एक कंपाऊंड घेतलं मगाशी CH3. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथेन. ओके C2H6 मीन्स इथेन. याच्यापासून मला जर प्रोपेन तयार करायचं असेल तर मी काय करणार? हे दोन्ही CH3 ऍज इट इज घेणार त्याच्यामध्ये CH2 वाढवणार म्हणजे झाला प्रोपेन. आता याच्यापासून मला ब्युटेन तयार करायचं असेल तर मी काय करणार? CH3 घेणार CH3 घेणार मध्ये एक CH2 ऑलरेडी आहे अजून एक CH2 वाढवणार म्हणजे कार्बन नंबर वाढत जातात. म्हणजेच काय याच्यापेक्षा याच्यामध्ये डिफरन्स आहे फक्त CH2 युनिट. याच्या आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे फक्त CH2 युनिट. याच्या आणि याच्यामध्ये नेक्स्ट मध्ये काय असणार? CH2 युनिट अजून वाढत जाणार म्हणजे दे आर डिफर बाय CH2 युनिट्स ओनली. सो दे हॅव सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज व्हॉट? इट इज अल्केन. सो सगळे अल्केन्स आहेत. हा इथेन आहे, हा प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, ऑल दीज आर द अल्केन. दे हॅव सेम फंक्शनल ग्रुप. सो हायड्रोकार्बन इज नथिंग बट वन ऑफ द फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट सांगितलंय as the number of carbon atom increases, values of physical constant also increases. आता कार्बन नंबर वाढतो किंवा नंबर ऑफ हे कार्बन वाढत जातात. याच्यामध्ये 2च कार्बन आहे, याच्यामध्ये 3 कार्बन आहे, 4 कार्बन आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? सो कार्बन नंबर वाढतो म्हणजे मोलार मास वाढतो. ॲटॉमिक मास एज वेल एज मोलार मास इन्क्रीज होत जातात आणि मोलार मास किंवा ॲटॉमिक मास जर वाढत गेले तर एक लक्षात ठेवायचं व्हॅल्यूज ऑफ फिजिकल कॉन्स्टंट लाईक मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ह्याला फिजिकल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. त्याच्या व्हॅल्यू पण वाढत जाणार. बरोबर आहे ना? आता मला सांग तुला मी सांगितलं एका पेपर मध्ये तुला किती मार्क्स मिळाले तर तू म्हणणार आउट ऑफ 50 मला 48 मार्क्स मिळाले. हा पहिला प्रश्न आहे. दुसऱ्या मुलाला मी विचारलं तर तो काय म्हणणार आउट ऑफ 100 मला 90 क्वेश्चन मिळाले. ओके 90 मार्क्स मिळाले. तुझे मार्क्स कमी आहेत असं धरून चालेल का? ते आउट ऑफ 1 सब्जेक्ट आहे आणि त्याचे आउट ऑफ 2 सब्जेक्ट आहेत. म्हणजेच काय जसे जसे सब्जेक्ट वाढत गेले तसे तसे मार्क वाढत गेले. सिमिलर क्रायटेरिया. जसं जसे कार्बन नंबर वाढत गेले तसंच काय असणार फिजिकल कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू वाढत गेल्या. फिजिकल कॉन्स्टंट म्हणजे बरोबर रिपीट करतो मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रेझिस्टिव्हिटी, स्पेसिफिक कंडक्टन्स, स्पेसिफिक रेझिस्टन्स, ऑल दीज आर द फिजिकल कॉन्स्टंट. क्रायटेरिया ऑफ फिजिकल कॉन्स्टंट्स. ओके कॉन्स्टंट याचा अर्थ स्टेबल आणि फिजिकल म्हणजे काय तो फिजिकल प्रॉपर्टीवर डिपेंड. फॉर एक्झाम्पल मला जर समजा सॉलिड वॉटरचं मेल्टिंग पॉइंट चेक करायचं. सॉलिड वॉटर म्हणजे आईस. सॉलिड वॉटर म्हणजे आईस. त्या आईसचं मेल्टिंग पॉइंट चेक करायचं म्हणजे मी काय करणार तो आईसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये कधी होतं ते चेक करणार. हे तो मेल्टिंग पॉइंट झाला म्हणजे त्याची फिजिकल स्टेट बदलली म्हणजे अगोदरची जो काही त्याचं टेम्परेचर असेल 0 डिग्री सेल्सिअस इट्स फिजिकल कॉन्स्टंट आणि ज्या 10-15 डिग्री सेल्सिअस किंवा 25 डिग्री सेल्सिअस त्याचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये होत असेल तर इट्स अगेन फिजिकल कॉन्स्टंट म्हणजे ते लिक्विड टेम्परेचरला म्हणजे त्याची फिजिकल स्टेट बदलते आणि फिजिकल कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. याला आपण फिजिकल कॉन्स्टंट असं कन्सिडर करतो. आणि लास्ट आहे each member is differ by CH2 units.
असं कधीही झालेलं नाही. प्रत्येकामध्ये एका CH2 वाढायचा, CH3 वाढायचा, CH असं नाही होत. प्रत्येक वेळी होमोलॉगस सिरीज मध्ये, म्हणून ते सिरीज म्हटलं जातं. ओके, साखळी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये CH2 युनिट वाढत जातं. सो दीज आर द 4 प्रॉपर्टी अँड homologous series definition. मी रिपीट करतोय काय काय बोललो ते. The series of compounds having same general molecular formula, they have same functional group and but they are differ from the another atom by CH2 linkage, methylene linkage त्याला म्हटलं जातं. CH2 म्हणजे methylene linkage to the next member. Such a series of compounds are called as a homologous series. Now each and every compound of homologous series are called as a homolog. हे 10th स्टँडर्डला झालेले आहे. आणि प्रॉपर्टीज काय त्याच्या 4 प्रॉपर्टी दिल्या पाहिजे. प्रत्येक प्रॉपर्टीला हाफ मार्क आहे. म्हणून मी 2 मार्क दिले. याला 1 मार्क दिला. म्हणजे याच्यात काहीही विसरून चालणार नाही. प्रॉपर्टीज काय? They have same general molecular formula. Second, they have same structure, that is functional group. As the number of carbon atom increases, the values of all types of physical constants also increases, and each and every member is differ by the CH2 or methylene linkage to the from the homologous series. Okay. So हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक स्क्रीनशॉट फास्ट. जर झालं असेल तर सांग. नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, नॉमेनक्लेचरचा पार्ट स्टार्ट करणार आहोत. जरा उद्याचं लेक्चर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. रोहनला मी पर्सनली फोन करून सांगेनच, पण जर तुझा कॉन्टॅक्ट झाला तर मी मेसेज करून सांगेन. जर कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज सांग की लेक्चर मिस नको करू. ओके, उद्याचं तरी निदान. कारण उद्याचं लेक्चर जर एकच आपलं आहे, आजही त्याने अटेंड नाही केलं आणि उद्या पण नाही केलं तर हा टॉपिक त्याचं पेंडिंग राहणार. आणि या पॉइंट मध्ये, उद्याच्या पॉइंट मध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ क्वेश्चन जेवढे सॉल्व्ह करशील तेवढे तुझं मार्क इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जे मार्क्स मिळतील की नाही हे ठरेल. आणि ह्याचं वेटेज अप्रॉक्सिमेट 10 ते 12 मार्काला पेपरमध्ये येणार. जर तसं बघायला गेलं तर हेच आता क्वेश्चन झाले. होमोलॉगस सिरीजची डेफिनेशन आणि प्रॉपर्टीज 3 मार्काचा क्वेश्चन झाला. IUPAC नॉमेनक्लेचर 3 मार्काचा एक क्वेश्चन झाला. त्याच्या अगोदर आपण असं बघितलं होतं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, एरोमॅटिक कंपाऊंड, होमो एरोमॅटिक, आणि तुम्हाला 3 मार्काचे MCQs असतात. हे 3 मार्काचे MCQs असतात. तो जो MCQचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये एक तरी क्वेश्चन ह्या टॉपिक वरचा असेल किंवा 2 क्वेश्चन्स असतील. मी तुला असं विचारेन, which among the following shows CO ester as a functional group? ऑप्शन मध्ये दिलेला असेल हा आन्सर असणार आहे. इस्टरचा फंक्शनल ग्रुप काय, तर RC डबल बॉन्ड OOR डॅश म्हणजे RCOO. So this is the way of representing the question or establishing the question. Important आहे तो पार्ट. हा पार्ट झाल्यानंतर त्याच्यापुढचा एक आयसोमेरिझम आहे, त्याच्यावरती 3 मार्काचा क्वेश्चन येऊ शकेल. झाले 12 मार्क. 3 × 12. ओके. सो असे क्वेश्चन या टाइप मध्ये, मी म्हणत नाही आहेच येणार म्हणून, या टाइप मध्ये क्वेश्चन्स येतील. नॉमेनक्लेचर साठी मात्र जो 3 मार्काची आपण तयारी करणार आहोत ती व्हेरी टफेस्ट असेल. टफेस्ट इन द सेन्स 10वीला जर चांगलं समजलेलं असेल तर काहीच प्रश्न नाही. पण 10वीला जर तुमचं माझ्या माहितीप्रमाणे SM ला घेतलेलं नव्हतं. 10वीला गेल्या वर्षी तुमचं कार्बन कंपाऊंड हा टॉपिक मला वाटतं चालू केला, पण तो झालेला नव्हता. माझ्याकडे काही स्टुडंट्स होते क्लासला, तर ते मला बोलले की आमच्या कॉलेज स्कूलमध्ये काहीही घेतलेलं नाही. हार्डली जेव्हा मी प्रिलिम्सचं विचारलं तेव्हा ते मला म्हणाले की साहेब मला वाटतं सायन्स 2 चा काहीतरी दुसरा एक टॉपिक चालू केलेला, बाकी त्यांनी काही घेतलेलं नव्हतं. पहिला आणि दुसरा, आणि जो माझा युनिट टेस्टलाच कव्हर झाला होता. माझ्या स्कूलमध्ये 10th स्टँडर्डच्या टीचर्सनी सगळे टॉपिक्स आम्ही घेतले. इव्हन 11th स्टँडर्ड सगळा सिलेबस घेतला. रिझन काय, 12वी त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे तुझ्या बरोबरच्या स्टुडंटना IUPAC चे सगळे मार्क मिळणार आहेत, ते लक्षात घ्यायचं. आपल्याला पण ते मिळाले पाहिजे म्हणून म्हणतो की लेक्चर्स मिस करू नका. काही डाऊट असेल तर विचारा. ओके. आजच्या लेक्चर मध्ये झालेल्या प्रॉब्लेम मध्ये काय काय असं काय आहे का प्रॉब्लेम, म्हणजे समजत नाहीये किंवा फास्ट होतंय किंवा काही कळत नाही असं काही असेल तर प्लीज पर्सनली सांगितलं की मला काही राग वगैरे येणार नाही. फक्त क्लिअर केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. इज देयर एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग टुडेज कवर्ड लेक्चर? लाईव्ह चॅट मध्ये रिप्लाय नाही असेल झालं. काही प्रॉब्लेम होतोय, काही समजत नाही वगैरे असं काही असेल तर सांग फ्रँकली. काही प्रॉब्लेम, ओके ठीक आहे चालेल. सो जर काही प्रॉब्लेम नसेल तर मग आपण स्टॉप करूया आता आजचं लेक्चर. आता मी उद्याचं रिपीट करतोय काय काय सांगणार आहे ते.
उद्या सगळ्यात पहिल्यांदा 9 वाजता लेक्चर स्टार्ट होईल. नॉमेनक्लेचरचा पार्ट स्टार्ट होईल. इम्पॉर्टंट आहे. असा विचार करून चाल की 12वी पर्यंतचे जे नॉमेनक्लेचरचे सगळे रूल्स आहेत ते सब उद्या मिळणार आहेत. त्यामुळे उद्याचा पार्ट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फ्रेश मूड मध्ये असेल म्हणून मॉर्निंगला ठेवले ते. आज आमची मीटिंग होती कॉलेजमध्ये, स्पेशल बॅच जी आहे म्हणजे जे इंटिग्रेटेड बॅचचे स्टुडंट आहेत त्यांची पहिल्यांची मीटिंग होती ऑफलाईन आणि ऑनलाईन कॉलेज संदर्भात. त्यांचंही मंगळवारपासून ऑफलाईन कॉलेज स्टार्ट होते, जो कॉम्पिटिशन वाढणार आता परत. म्हणून मी आधीच हे क्लिअर करतो की उद्याचं लेक्चर मिस करू नको. आणि त्याच्यानंतर आयसॉन रिटर्न हा छोटासा पार्ट आहे. म्हणजे उद्याच्या दोन्हीही जे काही पॉईंट उद्या आपण घेणार आहोत त्याच्यावरती क्वेश्चन मात्र हमखास आहे. म्हणजे उद्या 6 मार्क आहेत, आज 6 मार्क झाले असं म्हणायला हरकत नाही 12 मार्काच्या वेळेसाठी. आणि रिमेनिंग 13 मार्क आहेत त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन हा टॉपिक मोठा आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स येतील. ओके, ठीक आहे, चालेल. ऑल द व्हेरी बेस्ट. जर काय ह्याच्यामध्ये काय आज डाऊट असेल तर विचार. नोट्स मी तुला ऑलरेडी सेंड केल्या, तुझ्याकडे आहेत का नोट्स? ग्रुपवरती पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आहेत नोट्स. जर नसतील तर मला पर्सनलला परत सांग, मी तुला रिसेंड करायला तयार आहे. ओके, उद्याच्या मात्र मी नोट्स देणार, कारण उद्याचं तुमच्या स्कूलच्या ह्याच्यामध्ये आजचं जेवढं झालंय तिथपर्यंत स्कूलचं लेक्चर झालेलं आहे. मी जसं म्हटलं होतं तुला की मी स्कूलमध्ये जेवढं घेते ते पहिल्या दिवशी कव्हर करेन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असा टॉपिक कव्हर होईल, जेणेकरून कसं 2 दिवसामध्ये तुझ्या हातामध्ये एक टॉपिक आला पाहिजे आणि तो इम्पॉर्टंट आहे म्हणून. आणि असेच महत्वाचे टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये रेडॉक्स रिएक्शन नावाचा एक छोटासा टॉपिक आहे जो इम्पॉर्टंट नाहीये, त्यामुळे तो स्टेट बोर्डला आम्ही घेतच नाही. त्यामुळे स्टेट बोर्ड आणि इव्हन 12वीला तो एकही नाही, त्याच्यावर क्वेश्चन येत नाही. त्यामुळे इव्हन सीईटी जेईला पण त्याच्यावरती क्वेश्चन्स नसतात. फक्त ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेशन करायचं असतो, त्याच्यातला एक प्रॉब्लेम असतो. तो कसा करायचा तुम्ही दाखवणार आहे तुम्हाला. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ते पुढचं स्टार्ट करूया. ओके, ठीक आहे, थँक्यू.